बघूया 100% बातम्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये संघर्ष उफाळून आलाय। मुद्द्याची लढाई त्या गुद्द्यावर आली आहे। त्यामुळे अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे। कारची तोडफोड करणाऱ्यांना जोपर्यंत अटक केली जात नाही तोवर पोलीस स्टेशनमधून उठून जाणार नाही अशी भूमिका अमोल मिटकरींनी घेत ठिय्या आंदोलन सुरू केलंय। अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहात पार्क करण्यात आलेली राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरींच्या कारला मनसे कार्यकर्त्यांनी लक्ष केलं। झाडांची कुंडी आणि मोठे दगड टाकत अमोल मिटकरींच्या कारची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज असा केला। यावरून मनसे कार्यकर्ते मिटकरींविरोधात आक्रमक झाले। अमोल मिटकरी अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहात आले होते। याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात धडक दिली। मिटकरी थांबलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला, मात्र मिटकरींच्या समर्थकांनी आणि पोलिसांनी त्यांना रोखून धरलं। साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही। ठीक आहे, टीका करा, टीकेला एक लाईन असते, एक मर्यादा असते। मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही। अकोल्यात घडलेल्या घटनेमुळे मनसे आणि अजित पवारांच्या पक्षात संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। अकोल्यात मनसे आणि अमोल मिटकरींमधला संघर्ष उफाळून आला। यातून अमोल मिटकरींच्या कारची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। या घटनेनंतर मनसे आणि मिटकरींमध्ये आव्हान प्रत्याव्हानांचा जणू सामना रंगलाय। अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरींच्या कारची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। या तोडफोडीत मिटकरींच्या कारचं नुकसान झालं। या घटनेचा मिटकरींनी निषेध केलाय। त्यांना सांगतो की अशा खुनशी पक्षाला सोबत घेऊन जर सत्तेत येण्याचं महायुती स्वप्न पाहत असेल तर महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना कधी मतदान करणार नाही। उलट यांना सोबत घेऊन आपण बुडतीचे पाय डोहाकडे राहू, त्यापेक्षा यांच्या पाठीवर लाथा आणून यांना पक्ष महायुतीतून बाहेर काढा। या घटनेनंतर मिटकरींनी मनसेवरच्या आपल्या आरोपाची धार कायम ठेवली आहे, तर मनसेने ही मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। की गल्ली बोळातले टुकार लोक ज्यावेळेस आमच्या अजितदादांवर टीका करतात त्यावेळेस त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे। महिलेला पुढे केलं नसतं तर आमच्या लोकांनी त्यांचे हातपाय कार्यक्रम त्यांचा वाजून त्यांना घरी पाठवलं असतं फ्रॅक्चर करून। मिटकरी सारख्या बाजारू लोकांनी माननीय राजसाहेबांवरती टीका करताना विचार करून टीका करायचा। अकोल्यातल्या या घटनेनंतर मिटकरी आणि मनसेमध्ये आव्हान प्रत्याव्हानांचा सामना रंगलाय। राज ठाकरेंनी पुण्यामध्ये सांगितलेला धरणाचा किस्सा आणि अमोल मिटकरींना आठवलेली सुपारी याचे दुष्परिणाम मंगळवारी पाहायला मिळाले। अमोल मिटकरींच्या सुपारी टेकेनं संतापलेल्या मनसैनिकांना थेट मिटकरींच्या वाहनावर त्यांचा संताप काढला। राज ठाकरेंनी सोमवारी पुण्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला। त्यावेळी त्यांनी धरणातून पाणी सोडल्यानंतर पुण्यनगरीत आलेल्या पुरावरून राज ठाकरेंना अजित पवारांची आठवण झाली आणि त्यांनी पालकमंत्री अजित पवारांना खोचक टोला लगावला। अपेक्षेप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेल्या अमोल मिटकरींनी राज ठाकरेंची पार सुपारीच वाजून काढली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाढलंय। सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे। नव्या नवरीचे 9 दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची, ज्या व्यक्तीला NDRFचा सारा लॉंग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय। या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी, तरी वर तोंड करून हासलेट चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतोय। मनसे आणि मिटकरींमधल्या संघर्षात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अकोल्यात मनसे आणि मिटकरींमध्ये संघर्ष पेटला। ही घटना ताजी असतानाच मुंबईतल्या आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। मुंबईतल्या वरळीतल्या जांभोरी मैदानात अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून उबाठा शिवसेना आणि मनसेत राडा झाला। या मैदानात उबाठा गटानं अनधिकृत बांधकाम केल्याचा मनसेचा आरोप होता। मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी घटनास्थळी आले। या मैदानावरील अनधिकृत चौकी तोडण्याची मागणी मनसेनं केली। त्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले। आम्हाला जेलमध्ये टाका, माझं तर म्हणणं आम्हाला जेलमध्ये टाका, पण ते अनधिकृत बांधकाम तोडा। सुपारी पक्ष आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही। त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला, तो व्हिडिओ आपण पहा, धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे। हे निवडणूक आली की
सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात असलेल्या वरळीवर मनसेनं लक्ष केंद्रित केलंय. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पक्ष आणि मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलंय. मराठा आरक्षणाच्या बाबत मनोज जरांगेंच्या आंदोलनानं महायुती सरकारची कोंडी झाली. मात्र गेल्या काही दिवसापासून मराठा आंदोलक विरोधकांच्या विरोधात सुद्धा आक्रमक झाले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा आंदोलकांचा एक गट सक्रिय झालाय. या गटानं मंगळवारी रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंना जाब विचारण्यासाठी मातोश्रीवर धडक दिली. ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? या आंदोलनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले. नेत्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतोय आणि आम्हाला कोणी पाठवणार आहे का? दानवेंच्या एंट्रीनंतर 4 मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळानं मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वातावरण तापलं. मराठा आंदोलकांचा एक गट आता विरोधकांच्या विरोधात. पूर्वी काही मराठा आंदोलकांनी शरद पवारांच्या घरासमोर सुद्धा घोषणाबाजी केली होती. त्यानंतर मंगळवारी वर धडक दिली. मात्र रमेश केरे पाटील भाजपचा माणूस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला. तर या आंदोलनावरून भाजपनं ठाकरेंवर निशाणा साधलाय. रमेश केरे ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. एकूणच बाहेरच्या मराठा आंदोलकांच्या आंदोलनावरून राजकारण तापल्याचं दिसतंय. मातोश्री बाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मराठा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी या सगळ्या आंदोलकांची मागणी होती. मात्र मातोश्रीवरच्या या आंदोलनावरून मनोज जरांगेंनी हात झटकलेत. समाजाचे आंदोलन सुरू नाही. समाजाचे आंदोलन काय समाज गेलंय काय गेलंय मला नाही. यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रवीण दरेकरांवर गंभीर आरोप केलाय. आपल्या समाजाला आरक्षण मिळू नये, आपल्या मराठा समाजात फूट पडाव म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दरेकर काम करतोय. मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. हे मोठं पाप मराठा समाजाचं आंदोलन फूट पाडायचं काम देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून करायला लागले त्या दरेकरच्या. जरांगेच्या नसानसात अहंकार आणि गर्व त्या ठिकाणी आलाय. मातोश्री बाहेरच्या आंदोलनावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनं चर्चेला उधाण आलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी बोलावलेल्या बैठकीकडे राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरवली. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना आता घेरलं होतं. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंसह मवियाच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सत्ताधारी सातत्यानं करतायत. आरक्षणाच्या प्रश्नी सर्वमान्य तोडगा काढावा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली आहे. माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाने बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्वमान्य तोडगा काढावा. समाजात भांडणं लावण्याचा डाव यशस्वी होऊ देऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्वमान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदारांचा पाठिंबा असेल असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षभरापूर्वी सत्ताधारी महायुतीत सहभागी झाले. मात्र हा निर्णय एका रात्रीत झाला नसल्याचं अजित पवार यांनी 2 दिवसापूर्वी स्पष्ट केलं. सत्तेत सहभागी होण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी 10 वेळा गुप्त बैठक झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. नाव बदलून तसंच मास्क आणि टोपी घालून विमान प्रवास करायचो असं अजित पवारांनी म्हटलं.
त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सवाल उपस्थित केला। त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे। पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल। अजित पवारांचं हे कृत्य म्हणजे दहशतवाद्यांना प्रेरणा असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। याच्यातून अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा मिळालेली आहे। या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे। पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेची खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये, या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। त्यामुळे वेषांतर प्रकरणानं अजित पवारांची कोंडी होण्याची शक्यता आहे। सत्ता नाट्यावेळी अमित शहा यांच्याशी 10 वेळा भेट झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली। त्यासाठी नावाचा शॉर्ट फॉर्म आणि वेषांतर केल्याची माहितीही दिली। वेषांतरामुळे विमानात शेजारी बसलेल्या व्यक्तींनाही ओळखलं नाही असं अजित पवार म्हणाले। अजित पवार यांच्या गौप्यस्फोटानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला। राऊतांपाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांना सवाल केलाय। उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। अजित पवारांनी महाराष्ट्रासोबत बेईमानी केल्याचा निशाणा सुळेंनी साधलाय। LOP असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता? तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली। वेषांतर प्रकरणी विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांनाही सुळेंनी सवाल केलाय। एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे। 10 भेटी कधी झाल्या याचं उत्तर फडणवीस देणार आहेत का असा सवाल सुळेंनी केला। दिल्लीत अमित शहा यांच्याशी 10 वेळा गुप्त बैठका झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। वेषांतर करून विमान प्रवास करण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। अजित पवारांचा अशा प्रकारे वेषांतर करून विमान प्रवास म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा आरोप राऊत आणि सुळेंनी केला। या प्रकरणी चौकशीची मागणी या दोन्ही नेत्यांनी केली। त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दोन्ही नेत्यांवर पलटवार केलाय। दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे। त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची, राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे ती मंडळी रोज उठून अशाच पैचं नॅरेटिव्ह सेट करतात। लोकसभेमध्ये सेट केलेला त्यांचा नरेटिव्ह आता देऊन निघालेला आहे। त्यांना विधानसभेचे वेध लागलेत आणि त्यात मुख्यमंत्रीपदाची डोहाळे लागल्यामुळे अशा पद्धतीची हास्यास्पद विधानं करून माध्यमांसमोर जाण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। अजित पवारांच्या वेषांतर प्रकरणावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। उरणमधील यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून मागावर असलेल्या नराधमानं अनेक वार करून यशस्वीची निर्घृण हत्या केली। या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी दाऊद शेखच्या शोधासाठी कर्नाटकात पोलिसांची पथकं पाठवली होती। अखेर उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। यशस्वीची हत्या झाल्यापासून दाऊद शेख फरार होता। यशस्वीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती। अखेर कर्नाटकातून दाऊदला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं। दाऊद शेख सोबत आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे। 2 पथक आपले मागील 5 दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्याला मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो। मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून, त्याला आम्ही ताब्यात घेतलेला। हत्येनंतर 3 दिवस उलटल्यानंतरही आरोपी अटकेत नसल्यानं उरणवासियांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता। अखेर नागरिकांचा उद्रेक आणि दबावानंतर पोलिसाची चक्र वेगानं फिरली। अखेर उरणच्या नराधमाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं। उरण हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या वळल्या। कर्नाटकातून आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली। या अटकेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी तपासाबाबत सविस्तर अशी माहिती दिली। आरोपी दाऊद शेखनं यशस्वीच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीनं यशस्वीचं अपहरण करून हत्या केली का या आरोपावर पोलिसांनी उत्तर दिलंय। किडनॅपिंग वगैरे नाही आहे, ते दोघं एकमेकाला ओळखत होते आणि त्यातूनच पुढे ही घटना घडलेली आहे। दाऊदला अटक कशी केली याची माहिती पोलिसांनी दिली। त्याचा एक मित्र त्यांनी आम्हाला काय माहिती दिली, त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्दर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी, त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे। यशस्वी आणि आरोपी संपर्कात होते का, मैत्री होती का
याबाबत पोलिसांनी खुलासा केलाय. मागील 3-4 वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती. यशस्वीच्या शरीरांवरच्या जखमांबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. चेहऱ्यावर जे आहे ते कदाचित आता PM रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल. शक्यता आहे की जनावरांनी कुत्र्यांनी ते केले असं शक्यता. यशस्वीचा मोबाईल सापडला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झालाय. घरातला विषय बाहेर काढून चित्रा वाघ यांनी सुनेला भडकवल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. तर एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर मदत करणारच असं म्हणत चित्रा वाघ यांनी जोरदार पलटवार केला. विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद पुन्हा एकदा भडकलाय. विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची सून गौरी चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यातल्या संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप ऐकवल्या. माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करतेय. ही बाई जिने आपल्या नातवाला एका मुलीला तिच्या आईपासून तोडलं, ही मला शहाणपणा शिकवणार? चित्रा वाघ यांनीच आपल्या घरात भांडण लावल्याचा आरोप विद्या चव्हाणांनी केला. ट्युशन दिल्यासारखं तिला शिकवतीये की तू असं बोल, तू तसं बोल आणि अशा प्रकारे हे सगळं कर. म्हणजे हे राजकारण आहे का? केलं तिला गाईड, सांगितलं तिला मी काय चुकलं. विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याच घरातील जुना विषय उकरून काढत चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले. मात्र चित्रा वाघ यांनी आरोपांची जंत्री सादर करून विद्या चव्हाण यांची कोंडी केली. केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनाची भीषण अशी दुर्घटना घडली आहे आणि हे भूस्खलन वायनाडमधल्या मेपाडी या डोंगराळ भागात. या दुर्घटनेत आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण अजूनही ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. सध्या केरळमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. या पावसामुळे केरळच्या मेपाडी भागात भूस्खलन झालं. मेपाडी भागात मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास भूस्खलनाची पहिली घटना घडली. त्यानंतर पुन्हा पहाटे 4 वाजताच्या सुमारास आणखी एक भूस्खलन झालं. या घटनेनंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. तसंच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुद्धा बचाव कार्यात उडी घेतली. या दुर्घटनेचे संसदेच्या अधिवेशनात सुद्धा पडसाद उमटले. सरकार वो इन्फॉर्मेशन दिए तो ठीक होगा. क्या स्पेशल स्क्वाड वहाँ पर गया है, क्या मिलिट्री गई है, क्या सेंट्रल पुलिस फोर्स गया है? ये सिर्फ केरल की त्रासदी नहीं है, सारा देश इससे द्रवित है. मैं सरकार की तरफ से ये एश्योरेंस देता हूँ कि जो भी जरूरत होगी वो पूरी की जाएगी. या भूस्खलनाच्या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केलंय. मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येत आहेत. सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अर्थसंकल्पावर टीका करताना जोरदार हल्लाबोल केला. कमळरूपी चक्रव्यूहात जनता होरपळत असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर पलटवार केलाय. लीडर ऑफ प्रोपेगेंडा नहीं, लीडर ऑफ ऑपोजिशन है, इसका मतलब लीडर ऑफ ऑपोजिशन. यावेळी बोलत असताना भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींबद्दल जातीवाचक शेरेबाजी केली. त्यावरून राहुल गांधींनी जोरदार आक्षेप घेतला. सर ओबीसी की बात, जनगणना की बात बहुत की जाती है. जिसकी जात का पता नहीं वो गणना की बात करता है. इतना मेरा आप लोग इंसल्ट करना चाहते हैं, आप खुशी से करिए, आप रोज करिए, मगर एक बात मत भूलिए, जाति जनगणना को हम यहाँ पास करके दिखाएंगे. अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. तसंच वेलमध्ये येऊन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. भारताची स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या दोघांवर देशभरात कौतुकाचा वर्षाव होतोय. मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर आता मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. मनू भाकर आणि सरबजोतच्या जोडीनं 16-10च्या फरकानं कोरियन टीमचा दारुण पराभव केला. ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत सलग 2 पदकं मिळवणारी मनू भाकर पहिली भारतीय महिला ठरली आहे.
या कामगिरीबद्दल मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। मोदी जी ने उनको इनकरेज किया है, शायद बात भी करेंगे और उसके बाद देखना मनु तीसरा मेडल भी लेके आएगी। 8 साल की मेहनत की हुई सरबजोत की सफल होगी जी। सभी के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। मनु भाकर 3 ऑगस्टला 25 मीटर पिस्टल स्पर्धेत भाग घेऊ शकते। 2 कांस्य पदक पटकावणाऱ्या मनुनं आता सुवर्ण पदकाला गवसणी घालावी अशी तमाम भारतीयांची अपेक्षा आहे। गेल्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारतीयांची पदकांची झोळी रिकामी होती, मात्र यंदा भारतीय नेमबाजांनी दिमाखदार कामगिरी केली आहे।